14 जून 2014 मध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली होती। त्यावेळी झालेल्या 30,000 मतदारांनी शिक्षक आमदार म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांना बहुमताने निवडून दिलं होतं। त्यांचा कार्यकाळ हा जून महिन्यामध्ये समाप्त झालेला आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या कार्यकाळाला थोडा अवधी देण्यात आला होता आणि हा अवधीसुद्धा संपुष्टात आल्यामुळे आता पुनश्च अमरावती शिक्षक मतदारसंघाचं त्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। गेल्या 5 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे आणि अशातच अमरावती जिल्ह्याचे अमरावती शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे हे 12 नोव्हेंबर रोजी आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित असलेली महाविकास आघाडीचा एबी फॉर्मसुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि त्याच अनुषंगाने 12 नोव्हेंबर रोजी शिक्षक आमदार प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांनी आजपर्यंत शिक्षकांकरिता कुठल्या प्रकारचं भरीव आणि मोलाचं योगदान केलेलं आहे त्या संदर्भामध्ये विदर्भ न्यूजची चमू माहिती घेण्याकरता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। निवडणुकांना पुनश्च सुरुवात झालेली आहे आणि शिक्षक मतदारसंघाच्या अमरावतीच्या निवडणुकासुद्धा गेल्या 5 नोव्हेंबरला आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे जे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान प्रतिनिधित्व करीत आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित असलेल्या महाविकास आघाडीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि गेल्या 6 वर्षाच्या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी पदवीधरांच्या समस्यांकरिता कुठल्या प्रकारचं भरीव कार्य केलं याबद्दल काही माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहेत। तर आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे। सर, निवडणुकीच्या या रणसंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। गेल्या वर्षी आपला 6 वर्षाचा जो कार्यकाळ होता तो जूनमध्ये संपुष्टात आला होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्याला मुदतवाढ मिळाली होती आणि तीसुद्धा संपल्यामुळे आता आपण निवडणुकांना सामोरं जात आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडीच्या वतीने आपण निवडणूक लढवित आहात। गेल्या 6 वर्षाची आपली कारकिर्दी ज्याच्यामध्ये भरीव ठोस असं कोणतं कामगिरी आपण केली? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला प्रथम नमस्कार करतो। शिक्षकांना, शिक्षक बंधू भगिनींना कामगिरी सांगायची तर भरपूर वेळ लागेल, इतकी कामं मी केली आहे, पण तुम्हाला थोडक्यात 1-2-3 गोष्टी मी सांगतो। सर्वप्रथम तर मी हे सांगतो की यापूर्वी शिक्षक मतदारसंघ नावाचा मतदारसंघ अस्तित्वात असतो हे देखील कोणाला माहीत नव्हतं। म्हणजे निवडणुका कधी येत होत्या आणि कधी जात होत्या आणि कोण निवडून येत होतं याची सर्वसामान्य जनतेला खबरबाती लागत नव्हती। हा मतदारसंघ आहे हा मी सर्वसामान्य जनतेला माहिती करून दिला, हे माझं सगळ्यात मोठं भरीव कार्य आहे। दुसरं, मी शिक्षक मतदारसंघात निवडून आल्यानंतर या शिक्षण क्षेत्राला एक कीड लागली होती, कायम विना अनुदानित। ही कीड संपवणं गरजेचं होतं। हा कायम शब्द घटनेनुसार लागूच शकत नाही असं मी 10 वेळा ओरडून सांगत होतो। 2009 कायम शब्द काढला, परंतु 2001 पासून लागलेले लोक ज्यांची 14, 15 वर्षाची तपश्चर्या झाली होती, जे विनावेतन काम करत होते, अशा 45,000 शिक्षकांना मी 1628 आणि 1-2 जुलैचा जो शासन निर्णय झाला त्यांनी न्याय मिळवून दिला। त्यांना आज 20% पगार सुरू आहे। खरं पाहिलं तर तो कमी आहे, मी प्रचलितनुसारच करायला पाहिजे होतं, पण त्यात मी अपयशी ठरलो। परंतु काही का होईना, फूल नाही फुलाची पाकळी, आज त्यांना कमीत कमी 12-13 हजार रुपये महिना तरी मिळतो आहे। तो पहिले मिळत नव्हता, तो मी सुरू केला। माझ्या या निर्णयाचा 45,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा झाला। भाजप काळात मी सभागृहात आक्रमक झालो होतो, माझी सभागृहातली अनेक भाषणं आहेत, मी शासनाला हे करायला भाग पाडलं। आता अजूनही काही मुंबई स्तरावर घोषित होऊन आणि काही अघोषित असलेले शाळा महाविद्यालय आहेत। आता त्यांना मी घोषित आहे त्यांना अनुदान देणार 1 नोव्हेंबर 20 पासून, म्हणजे त्यांचं पगार
हा डिसेंबर महिन्यात त्यांना नोव्हेंबर पेड इन डिसेंबर मिळेल आणि जे अघोषित आहे त्यांना घोषित करून त्यांनाही पगार सुरू करणार. याचा अर्थ असा की महाराष्ट्रात माझ्या या टेन्युअरनंतर एकही शाळा नॉन ग्रँटेड विना अनुदानित राहणार नाही. हे माझं पहिलं काम जे केलं आणि जे करायचं आहे. दुसरं काम, नगर परिषदच्या शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना गेल्या 25 वर्षापासून लागू नव्हती. जो येतो तो उमेदवार सांगत होता आम्ही करतो, पण कोणी केलं नाही. मी शासनाचा GR काढून नगर परिषदेच्या सर्व माध्यमिक शाळांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू केली. मी असं म्हटलं होतं मागच्या निवडणुकीच्या भाषणाच्या वेळेस की मी 7वा वेतन आयोग केंद्राप्रमाणे तुम्हाला देईन, जसाच्या तसा. आजपर्यंतच्या इतिहासात केंद्राने जाहीर केलेला वेतन आयोग हा प्रत्येक वेळेस महाराष्ट्रात तोडफोड झाली कोणती तरी समिती नेमून. पण यावेळेस मी तसं होऊ दिलं नाही. केंद्राचं जे सूत्र आहे तेच सूत्र जसाच्या तसा केंद्राप्रमाणे 7वा वेतन आयोग मी लागू केला. त्याच्यासाठीही मी सभागृहात भरपूर आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांची मनधरणी केली. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. सुदैवाने सगळ्या पक्षाशी माझे संबंध चांगले आहे. म्हणजे फडणवीस साहेब पण माझ्यावर फार प्रेम करायचे, शरद पवार साहेब पण खूप करतात आणि उद्धव ठाकरेंचा तर मी जवळचा आहेच. त्यामुळे माझे हे संबंध सगळे मी पणाला लावले आणि 7वा वेतन आयोग केंद्राप्रमाणे मिळवला. मी आजपर्यंत इतिहासात कधीच झालं नाही असा एक 7 आमदारांचा गट तयार केला. यापूर्वी आमदार 7 होते शिक्षकांचे, पण एकाचं तोंड पूर्वेकडे, एकाचं पश्चिमेकडे, एकाचं उत्तरेकडे राहत होतं. मी ते 7 आमदार एकत्रित गोळा केले आणि सरकारवर एक दबावगट निर्माण करण्याचं काम केलं. असे भरपूर कामं मी केले. छोटी छोटी सांगत बसलो तर खूप वेळ लागेल. त्यामुळे मी खूप काम केले, मरमर काम केले. या कोविड-19मध्ये भर कोविडमध्ये मी स्वतःची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता, मला जर काही कमी जास्त झालं असतं तर माझ्या कुटुंबात कोणीच नव्हतं. म्हणजे मीच मोठा आहे माझ्या कुटुंबात. माझी बायको, माझी पोरं, माझी आई सगळे उघड्यावर पडले असते. मी त्याचाही विचार केला नाही. मी शिक्षकांच्या विनाअनुदानितच्या प्रश्नाकरता मुंबईला तब्बल 21 वेळा गेलो. 21 वेळा. मग काम पडलं तर अजितदादांची भेट घेतली, काम पडलं तर शरद पवार साहेबांचे बारामतीला जाऊन भेट घेतली, काम पडलं तर दिल्लीला गेलो, काम पडलं तर सुप्रियाताई सुळेंना मध्यस्थी करायला लावली. पण मी हे सगळं केलं. कोविड झाला मला. त्या कोविडमधून शिक्षकांच्या सदिच्छेमुळेच मी वाचलो आणि ही सगळी कामं करताना मला प्रेरणा होती ती शिक्षकांचीच. परमेश्वराची तर होतीच, पण शिक्षकांची होती. म्हणजे या क्षेत्रात मी मरमर काम केलं एवढंच मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि शिक्षकांना याची पूर्ण जाणीव आहे. निश्चितच, कारण या कार्यक्रमाचे म्हणजे आपण मुंबईला जाताना अगदी पहिल्यांदा ज्यावेळी आपण मुंबईला गेला होतात त्यावेळेस आवर्जून विदर्भ न्यूज आपल्या इथे सकाळी 6:30 वाजता पोचली होती आणि भर कोविडचा प्रादुर्भाव सुरू असताना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आपण मुंबईला सर्वात प्रथम गेला होतात. याचे साक्षीदार आम्हीसुद्धा आहोत. यानंतर सर्वात मला आपल्याला एक गोष्ट अशी विचारायची आहे की आपल्या मतदारसंघामध्ये एकूण शिक्षकांची जी संख्या आहे ही किती आहे आणि याच्यामध्ये महिला आणि पुरुषांचा कसा समावेश आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की लोक म्हणतात की यावेळेसचं रजिस्ट्रेशन कमी झालं. रजिस्ट्रेशन कमी झालंच नाही आहे. 2014मध्ये जी यादी होती ती 2008ची यादी हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कायम होती आणि फक्त आपल्याला त्यात काही ॲडिशन करायचे असतील तेच करायचे होते. 2008ची जी यादी बनली होती त्यात 2006मध्ये रिटायर्ड झालेल्या शिक्षकाचा समावेश होता. म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच 2014च्या निवडणुकीत 2006मध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांनीही मतदान केलं. त्यामुळे ती यादी जास्त होती. आता यावेळेस नव्याने फ्रेश तयार झाली आहे. यावेळेस 9,714 महिला आहेत आणि एकंदर यादी ही 34,000ची आहे जी प्रसिद्ध झाली. अजून पुरवणी यादी यायची आहे. त्याच्यात साधारणतः 3,000 मतदार वाढतील अशी अपेक्षा आहे. काय वाटतं या निवडणुकीला आपण जेव्हा सामोरं चाललो आहे तर एकंदरीत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याची परिस्थिती पाहता आपल्याला काय वाटतं? मला वाटण्यासारखं असं काहीच नाही. मला असं वाटते की माझा विजय सुनिश्चित आहे.
याचं कारण असं की 2014मध्ये मी सिटिंग MLCचा सामना केला, मी शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांचा सामना केला, आणि यावेळेस तर मी केलेली कामं समोर दाखवता येतं मला. मागच्या वेळेस काही कामं नव्हती केली मी शिक्षकांच्या मनामनात आहे. शिक्षकांचे वाढदिवस मीच साजरे करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून करतो. माझ्या वाढदिवसाच्या पत्रामुळे अनेक नवरा बायकोमध्ये भांडण देखील लागलेले आहे. मी ते सोडवले पण आहे, हा विनोदाचा भाग झाला. परंतु गेल्या 20 वर्षापासून ज्यांच्या संपर्कात जो माणूस आहे, म्हणजे मी पत्रांनी आहे, दूरध्वनीनी आहे, तर मला वाटतच नाही काही शंका कुठे. आणि त्यात पुन्हा महाविकास आघाडी आहे, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तिघांचा त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगमात आंघोळ केल्यानंतर माणसाचं पापक्षालन होते असं म्हणतात. या त्रिवेणी संगमात मी आहे, त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की माझा विजय सुनिश्चित आहे. आणखी आपल्याला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी शिक्षकांसाठी कामं करावीशी वाटतात, जी अद्यापही पूर्ण झालेली नाही, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कामांचा सहभाग हा आपल्याला आवश्यक वाटतो? किंवा मला असं म्हणता येईल की आपला निवडणुकीचा जो अजेंडा आहे तो सध्या कुठला आहे? माझा अजेंडा फार मोठा आहे. म्हणजे तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, MCVC, सामान्य शालेय शिक्षण, उच्च महाविद्यालयीन शिक्षण, तो खूप मोठा आहे. पण मला याच्यात एकच वाटतं, काय केलं पाहिजे नेमकं प्रकर्षाने. तर 1 नोव्हेंबर 5 पूर्वी काही शिक्षक टप्प्यावर होते, म्हणजे त्यांना 40% अनुदान होतं, 20% होतं, 80% होतं. त्यांना या शासनाने ना जुनी पेन्शन योजना दिली, ना DCPS दिलं. आता नैसर्गिक न्यायानुसार तुम्हाला एक काहीतरी देणं त्यांना गरजेचं आहे. जर शासनाला त्या शिक्षकांना DCPS द्यायचं असेल तर शासनाला एकमुष्ट 7,000 कोटी रुपये द्यावे लागतात एकाच वेळी. आणि जुनी पेन्शन योजना द्यायची असेल तर पुढच्या 20 वर्षात 20,000 कोटी द्यावे लागतात. मग शासनाला पुढच्या 20 वर्षात 20,000 कोटी देणं परवडणार आहे. त्यामुळे मी त्यांना जुनी पेन्शन योजना सगळ्यांना देईन, त्यांची ती मागणी पण आहे. 1 नोव्हेंबर 5 नंतर लागलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना, मग त्यात शालेय शिक्षण नाही फक्त, त्या कोणालाच आज जुनी पेन्शन योजना नाही आहे, त्यांनाही NPS DCPS आहे. आता ही देतो मी म्हणतो, एवढ्या धाडसानी का म्हणतो? तुम्ही कुठल्याही एका कर्मचाऱ्याचं वेतन घेऊन त्याचं कॅल्क्युलेशन करा. सर्वसामान्यपणे 30 वर्षाची सर्व्हिस लेंथ जर पकडली तर त्याचे शासनाकडे, म्हणजे शासनाचा सहभाग आणि त्याचे पैसे असे मिळून त्याच्या खात्यात जवळपास 1 कोटी रुपये किमान जमा होतात, किमान. मग आम्हाला काय पाहिजे? आम्हाला फक्त जुनी पेन्शन योजना पाहिजे, ते 1 कोटी नको आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना असं म्हटलं की माणूस आपल्या तारुण्याची, उमेदीची सर्व वर्ष ही जनसेवेकरता शासनाला देतो, म्हणून त्याचा उत्तरार्ध सांभाळण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. म्हणून मी हा प्रॉव्हिडंट फंडचा ॲक्ट करतो आहे, पेन्शन ॲक्ट करतो आहे. मग आता त्यांनी जर ते म्हटलं तर आज तुम्ही अचानक NPS आणणं, अर्थात घटना कालसापेक्ष आहे, मला मान्य आहे, परंतु हे योग्य नाही. म्हणजे त्या विचारधारेला धरून नाही, त्यांना जुनी पेन्शन योजना दिल्या गेलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. याचं कारणही असं आहे पहा की ती म्हातारपणाची काठी आहे. पोरगा उद्या 1 कोटी रुपये घेऊन पळाला तर कोणाच्या मागं धावा होते ना? त्याचेच 1 कोटी त्याला द्यायचे आहे, तुम्हाला त्याचेच 1 कोटी त्याला द्यायचे आहे. त्यावेळेस त्याचं जे पे फिक्सेशन असेल त्याच्या 50% 1 लाखापेक्षा जास्त रक्कम होत नाही. आलं की नाही लक्षात? आणि तो किती वर्ष जगणार हे पण तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स करा. तुम्हाला ते सगळं देणं परवडणार आहे, ते व्याजातून देता येऊ शकतं. त्यामुळे त्या लोकांना देखील थोडी पेन्शनची परिभाषा बदलून जुनी पेन्शन योजना देण्याचा माझा मानस आहे. संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा जर एकंदरीत विचार केला तर 7 आमदार या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांचं नाव हे अतिशय आदरानं शिक्षण क्षेत्रामध्ये घेतलं जातं. अशा अनेक उणिवा, जसं आपण आज सांगितलं की बऱ्याचशा ठिकाणी आता कोविडच्यामुळे अशा अनेक अडचणी आपल्यासमोर असतील,
तर त्याच्याविषयी नेमका आपण काय प्रकाश टाकू शकणार आहात? कोविडमुळे अनेक शिक्षकांचा पगार 3-3, 4-4 महिन्याचा प्रलंबित आहे. मी सर्वांना एप्रिलमध्येच सांगितलं होतं की शासनाची परिस्थिती नाजूक आहे. शेवटी शासन आपलं आहे ना, मला शासनाची बाजू घ्यायची म्हणून मी बोलत नाही, पण ते आपलं शासन आहे. ज्या राज्याचं बजेट 4.5 लाख कोटी रुपयाचं आहे, त्या राज्याचं बजेट आज 1,92,000 कोटी रुपयावर पोचलं आहे. म्हणजे 50% जास्त कमी झालेलं आहे. शासनाकडे पैसे सप्टेंबर महिन्यात तर 15,000 कोटी वसुली झाली आणि पगाराचे 12,000 कोटी देणं होते. त्याच्या अगोदर ऑक्टोबर महिन्यात 12,000 कोटीची वसुली झाली, 12,144 कोटी रुपये पगाराचे देणं होते. अनेक महिन्यात शासनाने कर्ज काढून पगार दिलेले आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जे पूर्ण पगार देत आहे, कोविडमध्येही सामना करून. या कोविडमुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे थोडासा हा पगाराचा प्रश्न निर्माण झाला. याला काही कोणी लोकप्रतिनिधी जबाबदार नाही आहे. आपलं शासन असं समजून, शासनाचा पैसा कधी बुडत नाही, तो मागे पुढे मिळतो. आपलं शासन समजून जर प्रत्येकाने या शासनाकडे त्या दृष्टीने पाहिलं तर मागे पुढे तो पगार मिळणार आहे. पण शिक्षकांची अडचण त्याच्यामुळे झाली हे देखील मला मान्य आहे. जेवढे पैसे पाठवायचे तेवढे मी दर दिवशी मंत्रालयात संपर्क करून पैसे पाठवण्याची व्यवस्था करतो आहे. आदिवासी अनुदानित आश्रमशाळांचे पगार गेल्या 4 महिन्यापासून नाही आहे. आदिवासी विकास विभागाची परिस्थिती अशी कधीच नव्हती यापूर्वी. म्हणजे टोटल बजेटच्या 9% बजेट हे आदिवासी विकास विभागाला जातच होतं. 1901 जे हेड आहे, 1948 जे हेड आहे, H793 एक हेड आहे. या हेडला तर मुळीच पैसा नाही आहे, कारण ते प्लॅनमध्ये आहे. त्यावेळेस ते लोकप्रतिनिधी जबाबदार आहे याला की ते प्लॅनमध्ये कसं काय आलं. पगार कसा काय प्लॅनमध्ये असू शकतो. प्लॅनमध्ये पूल असू शकतो, नाला असू शकतो, बिल्डिंग असू शकते. या महाशयांनी पगारच टाकले प्लॅनमध्ये. ते हेड नॉन प्लॅन करण्याची कारवाई आता मी सुरू केली आहे. तेही हेड नॉन प्लॅन काही दिवसात होतील. पण या सगळ्यात मोठी सरकारी कर्मचाऱ्यांची अडचण ही पगाराची झाली आहे, मला मान्य आहे. सगळ्यांनी थोडी शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. आणि हा एकच भाग असा आहे की कोविडमुळे आता परत शालेय शिक्षण विभाग जास्त प्रभावित झाला आहे. कारण पोरांना पालक शाळेत पाठवायला तयार नाही. उद्या शिक्षकांना हेडमास्टर शाळेत बोलावत आहेत. म्हणजे जे काही चाललं आहे तो सावळा गोंधळ आहे निव्वळ. आता माननीय नामदार वर्षाताई गायकवाड यांनी 9वी, 10वी, 11वी, 12वी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तो किती यशस्वी होतो ते पाहायचं आहे. कोविडचा प्रभाव शालेय शिक्षण विभागावर प्रचंड झाला आहे, पण प्रशासन देखील त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करते आहे.